हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं. तर हे बघा, आज मी तुम्हाला फोरटक्स ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण दाखवणार आहे. तर हे बघा, हे मापासाठी ब्लाऊज आलेला आहे. हा थोडा वयस्कर बाईचा आहे ब्लाऊज. तर हे बघा, गळा वगैरे एकदम छोटा आहे. आता इथे उंचीचं माप आहे 13 इंच उंची आहे. नाही, 13 नाही, 14 इंच आहे उंची. आणि मागच्या साईडला जे गळ्याची पट्टी आहे ती आहे 9 इंच. छातीचा भाग इथे 8.25 इंच आहे. बघा, 9 इंचच येते. थोडासा 1-2 लाईन कमी येते, पण 9 इंचच घ्यायचं आपल्याला. कमरेचा भाग इथे 33 इंच आहे. हे बघा, आपण इथे मोजून घेणार आहे पहिले क्रॉसपट्टी वगैरे. आता हा मेन कपडा आहे आपला. साधावाला ब्लाऊज आहे हा, बिना अस्तरचा. तर इथे 14 इंच उंची आहे, तर मी इथे 15 इंच माप टाकला आहे 1 इंच शिलाईसाठी. 5.5 इंच शोल्डर घेतला आहे मी इथे. आणि आर्मोलची साईज इथे मोठी घेतली आहे, कारण त्यांची आर्मोलची गोलाई 9 इंच आहे. तर मी इथे आर्मोल 6.5 इंच घेतले आहे. आणि छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाईसाठी आणि 1.25 इंचावर मार्किंग करून गोलाई दिली आहे आर्मोलची. कमरेचा पण इथे चौथा भाग टाकला आहे मी 8.25 इंच. आणि खालच्या साईडला इथे कमरपट्टी मोजून घेतली आहे, 9 इंच आहे. तर त्याच्यामध्ये मी अर्धा इंच खालच्या साईडला शिलाईसाठी आणि 1/2 इंच वरच्या साईडला, असं या प्रकारे मी 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊन इथे मार्किंग करून गळा कट करून घेतला आहे. इथे गळ्याचा गोल शेप देऊन घेतला आहे. इथे क्रॉसमध्ये कपडा आहे तर तो सरळ करून घेतला आहे. हे बघा, पाठीमागचा भाग आपला तयार झाला आहे. तर याच भागावरून आपण समोरच्या भागाची पण कटिंग करणार आहोत. हे बघा, इथे पाठीमागचा भाग ठेवून घेतला आहे. समोरच्या साईडला आपल्याला हुक बटन ठेवायचे आहे, तर मी इथे 1/2 इंच एक्स्ट्रा घेतला आहे. कापड सोडूनच साईडला ठेवला आहे. पहिले जसं आहे तसंच मार्किंग केलं. इथे अर्धा इंच आपल्याला आर्मोलमध्ये टक्स द्यायचा आहे, 4 टक्सचा असल्यामुळे. तर इथे अर्धा इंच वाढवून घेतला आहे. शोल्डरचं माप टाकून इथे 5.5 इंच आणि मुंड्याचं माप इथे 6.5 इंचावर माप टाकून इथे बॉक्स तयार करून घेतला. आणि समोरच्या मुंड्यासाठी इथे शेप दिला आहे 1 इंच. आणि आपली गळ्याची रुंदी आहे 2.5 इंच. आणि समोरच्या गळ्याची इथे उंची इथे मी 5.5 इंच घेतली आहे. हे बघा, या प्रकारे 2.5 इंचावरच खालच्या साईडला पण मार्किंग करून बॉक्स तयार करून गोल गळा टाकून घेतला आहे. क्रॉसपट्टी आपली 3 इंचावर आहे हुकाच्या साईडला आणि फिटिंगच्या साईडला 2.5 इंचावर. हे बघा, आता इथे मी जो मेन आपला मधातला टक्स पॉईंट असतो तो मोजून घेतला आहे. आणि साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून आपल्याला 1 इंचाचा टक्स इथे मी तयार केला आहे. आता साईडला 1-1 इंचावर आपल्याला मार्किंग करून 4ही टक्स मारून घ्यायचे आहे. हे बघा, तर या प्रकारे 1-1 इंचाच्या अंतरावर मी 4ही टक्सची मार्किंग करून घेतली आहे. आपल्याला इथे 1/2 इंच शिलाईमध्ये घ्यायचं आहे. आता हे जसं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. हे बघा, इथे गळा पण समोरचा गळा कट करून झाला. आणि जे इथे टक्स पॉईंट दिले आहे आपण तिथे इथे कट मारून घेतले आहे छोटे छोटे. आता एक क्रॉसपट्टीच्या खाली आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचा आहे. इथे सिंगल क्रॉसपट्टी लावत आहे मी, कारण डबल क्रॉसपट्टी लावायला या कपडा जास्त नाही आहे आपल्याकडं. आणि 1 इंच जे मागच्या साईडला टक्ससाठी दिलं होतं ते इथे कमी करून घेतलं आहे. ते 1 इंच फक्त वरच्या साईडला इथे टक्समध्येच जाणार. आता इथे बाईची कटिंग करायची आहे. बाईची उंची इथे 8 इंच आहे आणि दंडगेर इथे 6.5 इंच आहे. तर इथे मी छातीचा चौथा भाग 9 इंच वापरला आहे घडीसाठी. आणि बाईची इथे 1 इंचच एक शिलाईसाठी घेतला आहे मी. 8 इंच आहे तर 9 इंच मार्किंग करून बाईचा शेप तयार करून घेतला आहे, कारण इथे कापड कमी होतं. हे बघा, या प्रकारे इथे बाईची कटिंग करून घेतली आहे. आता इथे बाईचा जो दंडगेर आहे तो इथे मोजून घ्यायचा आहे आपल्याला, जेवढा ब्लाऊजला आहे तेवढा. आणि शिलाईसाठी 1.5 इंच सोडून इथे कट करून घ्यायचा आहे साईडचा कपडा. मधात सेंटरला इथे कट मारून घेतला आहे. 2 भाग उचलून मागे ठेवून थोडेसे अर्धा ते 1/2 इंचावर जो साईडचा एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घेतला आहे समोरच्या भागाच्या आर्मोलसाठी. हे बघा, आता याच्यामधून फक्त एवढासाच कापड वाचला आहे, तर याच्यामधून आपल्याला कमरपट्टी काढणार आहोत.
आणि आय हुक पट्टी आणि हे छोटंसं जे आहे वाचलेलं डबल कपड्यामध्ये, तर इथे पायपिंगसाठी पट्ट्या काढणार आहे. तर हे बघा 4 पट्ट्या निघल्या इथे, पण ह्या पण कमीच पडणार आहेत. तर नंतर एक आपण शिवतावेळी एखादी कमी पडली तर जोडून घेऊ. ते बघा मी इथे गळाचं कट करून घेतला आहे पाठीमागचा, आणि इथे सर्वात अगोदर आपल्याला इथे टक्स मारून घ्यायचे आहे पाठीमागचे. शोल्डरच्या मधोमध फोल्ड करून टक्स मारून घेतले आहे. 4.5 ते 5 इंचावर इथे अर्धा इंचाचे टक्स मारून घेतले आहे दोन्ही पण. शोल्डर फोल्ड करून मधोमध एकदम व्यवस्थित टक्स येतो आपला, कुठे माप घ्यायचं काम नाही पडत. आता इथे कमरपट्टी लावून घेत आहे मी. अर्धा इंचावर जे आपण शिलाईसाठी सोडलं होतं मार्जिन, तेवढ्या याच्यावरच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे कमरपट्टीची. आणि इथे डबल फोल्ड करून इथे मी 5 नंबरची टीप मारून घेतली आहे इथे, कारण आपल्याला तुरबाई केल्याच्या नंतर इथे हे उसवून टाकायचे आहे. हे बघा, आता हा पाठीमागच्या भागाची आपण उंची बघणार आहोत गळ्याची. इथे बरोबर 9 इंच येणार आहे. आता जे मार्किंग केलं होतं आपण, हे दोन्ही भागावर आपण मार्किंग उमटवून घेणार आहे. हे बघा, आणि दोन्ही भागावर मार्किंग करून आपल्याला इथे जे टक्स आहेत ते मारून घ्यायचे आहे. जो सेंटरचा टक्स आहे तो आपल्याला फक्त 1 इंचाचा मारायचा आहे, म्हणजे अर्धा इंचाचा. आणि बाकीचे जे 3 टक्स आहेत ते आपल्याला पाव इंचाचेच घ्यायचे आहे एकदम. हे बघा, या प्रकारे इथे बाकीचे 3ही टक्स मी पाव इंचाचे मारून घेतले आहे आणि शिलाई लॉक करून घेतली आहे काठावर. एकच इंचाचा टक्स घेतला तरी पण इथे पफ आला आहे छान. आता इथे खाली क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे आपल्याला. डबलमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला इथे. खाली जे एक्स्ट्राचं आपण 1.5 इंच वाढवून घेतलं होतं ते इथे आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. याला इथे आपण 5 नंबरची शिलाई मारली आहे, कारण की याला पण तुरपाई करायची आहे आपल्याला. आता इथे कमरचं माप जे फिटिंगचं येणार आहे आपलं 8.25 इंच आणि 1.5 इंच शिलाईसाठी आहे का बरोबर चेक करून घ्यायचं आपल्याला. तर इथे बघा, बरोबर आपल्याला 1.25 इंचाचं मार्जिन शिल्लक राहत आहे फिटिंगसाठी. तर या प्रकारेच दुसरा भाग पण तयार करत आहे मी इथे. सेम प्रकारे मी इथे पण टक्सला मारून घेतली आहे शिलाई. एकदम सोप्या पद्धतीने इथे ब्लाऊज आपला शिवून तयार होतो. हे बघा, या प्रकारे इथे 4ही टक्स मारून झाले आहे. याला पण आपण क्रॉसपट्टी लावून घेणार आहोत. खालचं जे शिलाईसाठी आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलं होतं इथे 5 नंबरची टीप मारून घ्यायची आपल्याला. जो बी एक्स्ट्राचा साईडला कापड राहील तो कट करून घ्यायचा. इथे दोन्ही भाग आपले समोरचे जोडून पाहायचे आपल्याला, हुकाय पट्टीचे की एकसारखे आहे का नाही. आणि नंतर आपल्याला हुकाय पट्टी लावून घ्यायची, कारण कधी कधी काय होते आपण हुकाय पट्टी लावून घेतो आणि मग नंतर वरून गळ्याच्या साईडला कट करतो एखादी कमी जास्त झाली तर, आणि मग त्याच साईडला आपला शोल्डर लूज पडते आणि त्या साईडला आपला शोल्डर कधी कधी उतरते एक साईडला. त्यासाठी कधी पण आपण शिलाई म्हणजे जे आय हुक पट्ट्या लावतो आपण त्याच्या अगोदरच चेक करून घ्यायचं दोन्ही एकसारखे भाग आहेत का नाही ते. आता इथे बघा, हुक पट्टी लावून घेतली आहे मी. आता या साईडला आय पट्टी लावून घेत आहे. तर इथे डबल फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे याच्यावर, आणि साईडला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित मोजून घ्यायचं आपल्याला, बघून जोडून बरोबर आहे का ते. हे बघा, या प्रकारे. आता जो पाठीमागचा भाग आहे त्याच्यावर आपण व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. शोल्डरला आपण थोडं खालीवरी झालं तर शिलाईमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं शोल्डरला.
खालच्या साईडला व्यवस्थित मोजून घ्यायचं आपल्याला बरोबर ठेवून. हे बघा या प्रकारे इथे शोल्डर जोडून घेतले. आणि आता आपल्याला गळ्याला पायपिंग करून घ्यायची आहे. इथे बघा उंची 14 इंच आलेली आहे तयार. आता हे छोट्या छोट्या पट्ट्या केल्या होत्या मी क्रॉसमध्ये कट, त्याला जोडून घ्यायचं आपल्याला. या प्रकारे एक लांब पट्टी तयार करायची. आता याला आपल्याला डबल फोल्डमध्येच जोडून घ्यायचं आहे. शोल्डरच्या ठिकाणी थोडंसं ओढून घ्यायचं आहे जेणेकरून शोल्डर फिट्ट बसलं पाहिजे आपलं. तसंही हा गळा डीप नेक नाही आहे तर इथे काही शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम येणार नाही. पण तरी पण जोडते वेळी व्यवस्थित जोडून घ्यायचं आपल्याला. हे बघा इथे कमी पडली तर मी इथे दुसरा जो गळ्याच्या साईडचा कापड वाचला होता मागच्या गळ्याच्या साईडला, तर तिथला एक क्रॉसपट्टी जोडून घेतली आहे आणि डबल फोल्ड करून या प्रकारे इथे जोडून घेतले आहे बघा पूर्ण गळ्याला. आता खालच्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे गोट तयार करायचा आहे. एक कापड छान कॉटनचा आहे त्यामुळे इथे गोट पण चांगला आला आहे आपला. पाइपिंग चांगल्या प्रकारे तयार झाली आहे. ते बघा या प्रकारे इथे पाइपिंग आपली होतच आली आहे. इथे समोरच्या साईडला आपल्याला पॅक करून घ्यायचं थोडंसं डबल शिलाई करून. एक्स्ट्राचे जे धागे वगैरे आहेत ते कट करून घ्यायचे. हे बघा असा छान गोल गळा तयार झाला आहे मागचा पण आणि समोरचा पण. आता दोन्ही पार्ट आपल्याला जोडून बघायचे आहे व्यवस्थित आहेत की नाही एकसारखे. आणि नंतर आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. जे समोरच्या भागाला आपण इथे मार्किंग करून ठेवलं होतं क्रॉसमध्ये ते समोरच्या भागाला आलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं जोडत्या वेळी. आणि मधात सेंटर पॉईंटला जे कट मारला होता तिथून शोल्डरवर ठेवून व्यवस्थित तिथूनच सुरुवात करायची बाहीला जोडायला, जेणेकरून साईडला कमी पडलं तरी दोन्ही साईडला कमी पडेल आणि साईडला तर शिलाईमध्ये फिटिंगच्या ॲडजस्ट होऊन जाईल. पण इथे कमी नाही पडलं. बरोबर छातीचा चौथा भाग घेतला होता मी तर एकदम व्यवस्थित आली आहे बाही. बाईची घडी घेता वेळी छातीचा चौथा भागच घ्यायचा. हे बघा शोल्डर इथे 2.25 इंच आला आहे. आता इथे 8 इंचाची बाई आहे तर मी थोडी एक लाईन कमी घेत आहे आणि असं तिन्ही साईडला इथे मार्किंग करून घेत आहे आणि इथे 5 नंबरची शिलाई मारून घेत आहे फोल्डिंग करून. आपल्याला इथे पण तुरपाई करून घ्यायची आहे या प्रकारे. आता सरळ बाजूने जोडून फिटिंगचं शिलाई आपण पहिले मारून घ्यायची आहे. सरळ बाजूने भाग दोन्ही जोडून घ्यायचे आहे. कवर शिलाई करून घेणार आहोत आपण याला या प्रकारे. साईडचा जो थोडा कापड आहे एक्स्ट्राचा वाचून तो कट करून घ्यायचा. आता आपल्याला फिटिंगची शिलाई द्यायची. इथे एक साईडला काटोकाट शिलाई मारून घ्यायची आहे आणि आता फिटिंगचं माप टाकायचं आपल्याला. बाहीचं इथे जेवढं आहे तेवढं बाहीच मोजून घ्यायची. ते बघा 5.25 इंच येत आहे आणि इथे छातीचा चौथा भाग इथे 9 इंच आणि कमरेचा भाग इथे चौथा 8.25 इंच. तर तिन्ही पॉईंट मार्किंग करून घ्यायचे आहे आणि एक सरळ रेषेत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. साईडला 2-2-3 एक्स्ट्राच्या मारून घ्यायच्या आहे बघा. इथे मी 3-4 शिलाई एक्स्ट्राच्या मारून घेतल्या आहे. हे बघा फिटिंगची शिलाई पण एकदम सरळ आली आहे. बघा याच प्रकारे मी आता दुसरी बाही पण जोडून घेते. इथे आपल्याला आर्महोलचा राऊंड जो आहे तो मोजून घ्यायचा आहे. ते बघा जे मापाचं ब्लाऊज आहे त्याचा 9 इंच आहे इथे हे बघा आणि जो आपण तयार केला आहे त्याचा पण 9 इंच आहे. ते याच प्रकारे इथे दुसरी बाही पण जोडून घ्यायची आहे आपल्याला. शोल्डरमध्ये काही कमी जास्त झालं असेल कुठं तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे अगोदरच. हे बघा इथे दोन्ही बाही जोडून घेतली आहे मी. या प्रकारे छान प्रकारे ब्लाऊज तयार झाला आहे.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी अपलोड करत राहीन. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.